नमस्कार. आपण पाहू अनिमिया मुक्त भारत. तर सर्वात पहिले अनिमिया म्हणजे काय हे पाहू. आपल्या रक्तामध्ये आयरनची कमी असणे त्याला आपण अनिमिया म्हणतो. कारण की आयरन जर असेल तर आपलं जी HB आहे ते चांगलं राहते आणि आपल्याला अनिमिया हा आजार होत नाही. तर अनिमिया होऊ नये म्हणून वयोगटानुसार आपण आयरनची मात्रा आपल्या शरीरामध्ये घेतली पाहिजे. त्यामध्ये सर्वप्रथम वयोगट 6 महिने ते 5 वर्ष, ज्यामध्ये 1 मिली आठवड्यातून 2दा. तर त्यासाठी आपल्याला सायरप राहतो, आयरन अँड फॉलिक ॲसिड सायरप. हे जर मधामध्ये असं दाबलं तर याच्यामध्ये 1 मिली एवढी मात्रा येते. ती बालकाला आठवड्यातून 2दा द्यायची आहे. म्हणजे आठवड्याचे 7 दिवस असतात, 7 दिवसाचे असे भाग करायचे की त्या आठवड्यामध्ये 2 वेळा हे आपलं आयरन अँड फॉलिक सायरप हे बाळाला दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर वयोगट येते 5 वर्ष ते 10 वर्ष, ज्यामध्ये एक गुलाबी कलरची गोळी, गुलाबी कलरचा बॉक्स पहिले पाहून घ्या. आयरन अँड फॉलिक ॲसिड हा गुलाबी कलरचा बॉक्स येतो. ही एक गोळी आठवड्यातून एकदा वयोगट 5 ते 10 वर्ष यांना देणं आहे. जर आपण दिलं तर त्यांना अनिमिया होणार नाही. नंतर आपण पुढे पाहू वयोगट 10 वर्ष ते 19 वर्ष, ज्यामध्ये एक निळी गोळी आठवड्यातून एकदा. तर निळी गोळी जी आहे तर निळ्या कलरचा बॉक्स राहतो. कारण की कलर कोड हा खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावरून आपल्याला वयोगटसुद्धा माहीत पडते. म्हणून निळ्या कलरची जी गोळी आहे ती आठवड्यातून एकदा वयोगट 10 ते 19 वर्षांकरिता आपण देतो. आता नंतर येते गरोदर व स्तनदा माता. एक गोळी दररोज पहिल्या 3 माहानंतर 180 दिवस आणि प्रसूतीनंतर 180 दिवस रोज एक गोळी घ्यायची आहे. आयरन अँड फॉलिक ॲसिड लाल कलरची गोळी रोज एक घ्यायची आहे 3 माहानंतर 180 दिवस व प्रसूतीनंतर 180 दिवस. आता नंतर ज्यांचं वयोगट 15 ते 49 वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा एक लाल गोळी, म्हणजे जीच की आपण गरोदर बायांना देत होतो तीच त्यांना कंटिन्यू आपण करू शकतो. वयोगट 15 ते 49 एक लाल गोळी आठवड्यातून एकदा. जर आपण या सर्व गोळ्या वयोगटानुसार योग्य प्रमाणात जर घेतल्या तर आपला देश हा अनिमिया मुक्त नक्कीच होईल. अशाच आरोग्याबाबत नवीन माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.